राम राम शेतकरी मित्रांनो, आपण शेती करत असताना आपल्याला जर शेतीसोबत काही जोड व्यवसाय करता आला तर त्यामध्ये आपण आपल्या शेतमाल जो पिकवतो तो माल आपण काय करतो की आपण डायरेक्ट नेऊन मार्केटला विकतो। मात्र मार्केटला तो जो माल असतो तो माल खरेदीदार त्या मालावर वेगळी काहीतरी प्रक्रिया करून तो त्याचे शेतकऱ्यापेक्षा म्हणजे शेतकरी हा उत्पादक आहे आणि त्या उत्पादक शेतकऱ्यापेक्षा तो जास्त पैसे कमवतो। आणि शेतकरी मित्रांनो, त्याच मालावर जर शेतकऱ्यानेच प्रक्रिया केली तर त्यामध्ये शेतकरी सुद्धा चांगले पैसे कमाई करू शकतो आणि ते आज काळाची गरज आहे। प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्याला त्या शेतीसोबत आपणच जो उत्पादित केलेला माल आहे, मग त्यामध्ये धान्य क्लिनिंग ग्रेडिंग असन, तुम्ही बघत असतालच गव्हाच्या बॅग आपल्याला 50 किलोची 25 किलोची बॅग ही रेडीमेड मार्केटमध्ये मिळत आहे। आता गहू काय कोणत्या कंपनीत पिकत नाही, तो शेतकऱ्यांनीच पिकवलेला आहे, शेतकऱ्यांनीच नेऊन मार्केटला विकलेला आहे। पण जसा शेतात निघाला तसाच नेऊन मार्केटला विकलाय। मात्र तो मार्केटचा व्यापारी त्यामध्ये क्लिनिंग ग्रेडिंग करून म्हणजे चांगल्या क्वालिटीचा माल वेगळा, खराब क्वालिटीचा माल वेगळा करून शेतकऱ्यापेक्षा जास्त भावामध्ये विकत आहे। त्यानंतर डाळीचे प्रकार बघा तुम्ही, मुगाची डाळ असेल, तुरीची डाळ असेल, हरभऱ्याची डाळ असेल, या सुद्धा हरभरा, तुरी आणि मुगावर किंवा जे ज्या ज्या डाळी असतील त्या सर्वावर प्रक्रिया करून ते व्यापारी शेतकऱ्यापेक्षा म्हणजे शेतकरी उत्पादक असून त्यावर प्रक्रिया करून जास्तीचे पैसे कमवत आहेत। म्हणजे उत्पादकाला जेवढे भेटायला पाहिजे तेवढे तो व्यापारी कमवत आहे। आणि असेच व्यवसाय प्रकल्प हे शेतकऱ्यांनी सुद्धा राबवणं गरजेचं आहे। त्यामध्ये भाजीपाला असेल, तुम्ही आता भाजीपाल्यात घेतलं तर समजा टोमॅटो आहे, टोमॅटोचा श्वास करून एखादी कंपनी बघा किती पैसे कमवते आणि आज आपणच तो टोमॅटो श्वास किराणा दुकानावर जाऊन खरेदी करतो। टोमॅटो तर कोणत्या कंपनीने पिकवलेला नाही, टोमॅटो शेतकऱ्यांनीच पिकवलेला आहे, मार्केटला स्वस्तामध्ये नेऊन विकलेला आहे। मात्र त्या टोमॅटोवर प्रक्रिया करून त्या टोमॅटोचा श्वास करून ती कंपनी त्या उत्पादक शेतकऱ्यापेक्षा जास्त पैसे कमवत आहे। मग असेच व्यवसाय जर शेतकऱ्याला करता आले तर किती बरं होईल, आणि तसे करता येतात। आणि त्यासाठी शेतकरी मित्रांनो, शासनाने मुख्यमंत्री कृषी अन्न व प्रक्रिया योजना आणलेली आहे आणि जवळपास 4-5 वर्षापासून ही योजना चालू झालेली आहे। यामध्ये बरेच शेतकऱ्यांनी याचा लाभ सुद्धा घेतलेला आहे आणि याच योजनेला आणखी निधी सुद्धा आलेला आहे। या अगोदर 75 कोटी रुपये निधी आला होता आणि आता सुद्धा नवीन निधी आलेला आहे आणि त्याच योजनेसंदर्भातला शासन निर्णय आज निघालेला आहे। तो शासन निर्णय आपण सविस्तर बघणार आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्यानं हा शासन निर्णय समजून घेतला पाहिजे। म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या स्वतःचा प्रक्रिया उद्योग चालू करता आला पाहिजे। म्हणजे आपल्या शेतात माल पिकवायचा, त्यावर आपणच प्रक्रिया करायची आणि जसं व्यापारी कमवतात, एखाद्या कंपनीवाले पैसे कमवतात, त्याच पद्धतीनं तेच पैसे शेतकऱ्यांना सुद्धा कमावता आले पाहिजे। कारण असं केल्याशिवाय शेतकऱ्यामध्ये सुद्धा प्रगती होणार नाही। म्हणजे शेतकऱ्याला स्वतःहून काहीतरी नवीन करावं लागणार आहे आणि त्या संबंधीचा शासन निर्णय आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2025-26 मध्ये राबविण्यास 4,500 लक्ष रुपये रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय 2 जून 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। आता यामध्ये शासन निर्णय सविस्तर समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तर प्रस्तावनामध्ये असं दिलेलं आहे की राज्यातील अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतीमालाचे मूल्यवर्धन करणे करिता शेतकऱ्यांचे सहभागाद्वारे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प स्थापित करण्यास प्रोत्साहन देणे, उत्पादित अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, ऊर्जेची बचत व्हावी यासाठीच्या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे, या उद्दिष्टासह उपरोक्त येथील क्रमांक 1 च्या शासन निर्णयाने राज्यामध्ये सन 2017-18 या आर्थिक वर्षापासून पुढील 5 वर्षासाठी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना ही 100% राज्य पुरस्कृत योजना सुरू करण्यात आली आहे। तसेच क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये राज्याचे अन्न प्रक्रिया धोरण 2017 जाहीर करण्यात आले असून क्रमांक 3 येथील दिनांक 6/6/2018 च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत लघु, सूक्ष्म व मध्यम उद्योगासाठी क्षेत्र मर्यादा विहित करण्यात आली आहे।
तसेच येथील क्रमांक 4च्या शासन निर्णयान्वये राज्यामध्ये सदर योजना 2022-23 या आर्थिक वर्षापासून पुढील 5 वर्षाकरिता म्हणजेच सन 2026-2027 या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत चालू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे। आता त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2025-26 मध्ये राज्यात राबविण्याकरिता 75 कोटी फक्त एवढ्या रकमेची तरतूद अर्थसंकल्पित करण्यात आली आहे। उक्त अर्थसंकल्पित रकमेच्या 60% मर्यादेत प्रशासकीय मंजुरीचे आदेश निर्गमित करण्याच्या सूचना उपरोक्त येथील क्रमांक 6 शासन निर्णयान्वये करण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2025-26 मध्ये राबविण्याकरिता प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्याबाबत शासन पुढील प्रमाणे आता निर्णय आहे। तर हा नवीन शासन निर्णय असा आहे, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2025-26 मध्ये राज्यात राबविण्याकरता अर्थसंकल्पित रकमेच्या 60% मर्यादेत म्हणजे 45 कोटी फक्त एवढ्या रकमेच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे। चालू वर्षी या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्यानंतर तो प्रथमतः प्रलंबित प्रकरणासाठी वापरण्यात यावा। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी या अगोदर लाभ घेतलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा निधी देण्यात येणार आहे आणि सदर प्रलंबित प्रकरणे निकाली निघाल्यानंतर उर्वरित निधी सन 2025-26 मधील पात्र प्रकल्पासाठी वापरण्यात यावा। म्हणजेच आता जे काही नवीन शेतकरी असे प्रकल्प करतील अशा शेतकऱ्यांना उर्वरित निधी देण्यात येणार आहे आणि जर पुढे चांगले हे प्रकल्प राबवण्यात शेतकरी सफल राहिले तर यापुढे सुद्धा असा शासन निधी येऊ शकतो। संदर्भांकित शासन निर्णय 20/6/17 अन्वये विहित केलेल्या तरतुदीनुसार सदर योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी व त्या अनुषंगाने योजना सन 2025-26 मध्ये राबविण्याकरता मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालय स्तरावरून निर्गमित करण्यात याव्या। राज्य शासनाने विहित केलेले नियम सूचनांचे पालन करून लेखापरीक्षण करून निधी वितरणाचे उपयोगिता प्रमाणपत्र राज्य शासनात सादर करावे असा हा शासन निर्णय आहे। तर शेतकरी मित्रांनो, असा हा शासन निर्णय होता। आता या शासन निर्णयानुसार आपल्याला असे मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया व उद्योग प्रकल्प जे आहेत हे प्रत्येक शेतकऱ्याला घेता आले पाहिजे। यासाठी शेतकऱ्यांनी सुद्धा पुढाकार घेतला पाहिजे। आता या शासन निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला यामध्ये प्रकल्प करण्यामध्ये काय अडचण असेल तर नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।